कधी नोटीस केलंय का? आजकाल आपण किती लवकर स्वतःला डायग्नोज करतो. म्हणजे स्वतः डिसाईड करतो की प्रॉब्लेम काय. एक बॅड मूड, डिप्रेशन. एक स्कॅरी थॉट, अँक्झायटी. एक मेसी कबड, ओसीडी. आणि एक हार्ड मोमेंट, ट्रॉमा. पहिले आपण म्हणायचो आजचा दिवस खराब होता. आता आपण म्हणतो मला 3 कंडिशन्स आहे आणि एक पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. जसं आपण स्वतः स्वतःचे डॉक्टर झालो आहे. आपल्या ब्रेन्सला लेबल्स खूप आवडतात. एकदा नाव मिळालं की थोडं रिलीफ फील होतं. पण कधी कधी आपण डिसऑर्डर नसतो, आपण फक्त ह्युमन्स असतो. म्हणजेच आपण फक्त थकलेलं असतो, अपसेट किंवा ओव्हर स्टिम्युलेटेड असतो. आणि होऊ शकतं की कॉफी पण खराब होती. इमोशन्स खरे असतात, पण प्रत्येक इमोशन इलनेस नसतो. आणि जेव्हा कन्फ्युजन होतं तेव्हा आपण गुगल किंवा एआय ला विचारतो आणि इंटरनेट म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही तर प्रॉब्लेम मध्ये आहात. म्हणून मेंटल हेल्थ अवेअरनेस म्हणजेच मेंटल हेल्थ विषयाची जागृती खूप जरुरी आहे आपल्या समज आणि माहितीसाठी. मेंटल हेल्थ एक्सपिरियन्सेस स्पेक्ट्रम आणि डायमेन्शन्सवर असतात. ते स्लँग नाहीयेत आणि एक फक्त मोमेंट सुद्धा नाहीये. सायकॉलॉजिस्ट निक हसलम यांच्या रिसर्चमध्ये सांगितले आहे की कॅज्युअल डायग्नोस्टिक लेबल्स वापरल्याने जे लोक खरंच या कंडिशन सोबत जगत आहे त्यांच्यासाठी अंडरस्टँडिंग आणि एम्पॅथी कमी होते. जागृती ही सेल्फ अंडरस्टँडिंगसाठी आहे, म्हणजे स्वतःला समजून घेण्यासाठी, सेल्फ डायग्नोसिससाठी नाहीये. कारण डायग्नोसिस पॅटर्न्स बघतो, डेली लाईफ, फॅमिली हिस्ट्री, बायोलॉजी, कॉन्टेक्स्ट. ही जागृती स्टिग्मा कमी करते, लाज आणि भीती, आणि आपल्याला एकटं वाटू देत नाही. आणि प्रोफेशनल मदत घेण्यापर्यंत आपण थोडं सिक्युअर फील करतो. हाय, मी आहे प्रियांका, सायकॉलॉजिस्ट आणि मॉम ऑफ टू. वेलकम टू द ब्रेन चक्कर. इथे आपण कॉम्प्लेक्स मेंटल हेल्थ कन्सेप्ट सिंपल पद्धतीने समजतो आणि एव्हरीडे इमोशन्स समजून घेण्याचा प्रयत्न करतो एका स्माइल सोबत.